तुळशी माता एवढी मोठी आहे जगामध्ये का तिला 33 कोटी देव वंदन करतात. एका देवाला सगळे नमस्कार करीत नाही, पण एकट्या तुळशीला सगळे वंदन करतात. तुम्ही म्हणाला आम्ही तर पाणी घालत नाही पाणी घातलं तरी शेवटच्या दिवसात तुमच्या तोंडामध्ये आम्ही तुळशीची पानं घातल्याशिवाय नेणार नाही. आलं का लक्षात? त्याच्यामुळे तुम्हालाही त्यावेळेला हात जोडावेच लागतील, नाहीतर त्याच्याशिवाय तुम्हाला कोणी उचलणार नाही. याचा अर्थ आहे माना किंवा नका म्हणू, पण शेवटपर्यंत तुम्हाला तुळशी मानावीच लागेल. तुळशीचं फार मोठं महत्व आहे. भगवान विष्णूला अतिशय प्रिय आहे. अतिप्रिय आवडे तुळशी मुखा तैशी प्रीती करे भोळ्या भाविका नामा पदमंगज पादुका श्री मस्तके वंदितसे. त्याच्या पुढे गेल्यानंतर तुळशीला पाणी घालणं किती महत्वाचं आहे. कोणाकोणाच्या घरी तुळस आहे? सगळ्यांच्या आहे, म्हणून कथेला आले. ज्याच्या घरी तुळस नाही त्याचा नवरा बायकोचा घटस्फोट झाल्याशिवाय राहणार. तुळशीने घरामध्ये सौख्य आणते, तुळशीने घरामध्ये सात्विकता आणते, तुळशीने घरामध्ये आरोग्य आणते, तुळशीने घरामध्ये धनवैभव प्राप्त होते. बघा अजून काय पाहिजे तुम्हाला? तुळशीने घराचे वास्तुदोष जातात, सगळं काही मिळतं. मग अजून काय पाहिजे? तर अशी तुळशी माऊली आयुष्यात एकदा जरी पाणी घातलं ना तुम्ही तरी तुम्हाला वैकुंठ प्राप्ती आहे. तुम्ही म्हणा रोज पाणी नाही घालायला जमत, पण एखाद्याने चुकून जरी एखाद्याने घातलं तरी सुद्धा कोणे एके दिनी कोणे एके दिनी चुकून पाणी घातलं तर देव जरा खुंटवतो. तर रोज पाणी घातल्यावर का आपलं वैकुंठामध्ये बुकिंग झालं म्हणून समजायचं, घाबरायचं नाही. वैकुंठ भोवनी घर केले म्हणजे काय, आम्ही जागा घेऊन ठेवली, फ्लॅट बुक केलाय माहितीये का तुम्हाला? पुन्हा सांगतो मी, आमचं जाणं तिथंच आहे, तिथूनच आलेलो आहे आम्ही. त्याच्यामुळे आम्ही काही काळजी करायची ना. आम्ही गावावरून आलोय ते नावाला म्हणतोय तुम्ही, परत गावाला जाणार नोकरी संपल्यावर, तसं नाही होणार. वैकुंठावरून आलो, वैकुंठावर. तर असं एवढं आहे. तुळशीच्या पूजनाने काय होतं माहितीये तुम्हाला? लक्ष्मी प्रसन्न होते. तुळशीमध्ये सर्व देवांचा वास आहे. तुळशीचे मंदिर म्हणजे वेदशास्त्र आहे. 33 कोटी देवांचा वास आहे. तुळशी काष्ठामध्ये ब्रह्मदेव आहे. तुळशीच्या मुळापाशी विष्णू आणि लक्ष्मीचा वास आहे. त्याच्यामुळे लक्ष्मी पाहिजे असल्यास आपल्याला काय करायला पाहिजे? तुळशीचं पूजन करायला पाहिजे. दिवसा तुळशीचं पूजन करायचं, रात्री तुळशीचं पूजन करायचं नाही.
तुळशीला पाणी घालताना काय मंत्र म्हणायचा? ओम सुभदाय नमः. तांब्यामध्ये तांब्यात पाणी घ्यायचं.